मंत्री, खासदार, आमदार यांनी मराठ्यांच्या दारात येणं बंद करावं. मनोज जरांगे पाटील. सरकार त्याचं काम करतं आहे, आम्ही आमचं काम करतोय. सरकारने आम्हाला बेटीस धरू नये. सध्या 20 जानेवारीला जाण्याची तयारी सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील साखळी उपोषण स्थगित करण्यात यावे, कारण मुंबईला जाण्याची तयारी करावी लागत आहे. हे आंदोलन खूप मोठं आहे, त्यामुळे कोणी घरी राहू नये. मराठा समाजाने मिळेल त्या वाहनाने मुंबईला या. आंदोलनात सहभागी होणारे सर्व आंदोलकांनी सर्व साहित्य एकत्र सोबत घेऊन या. आंदोलन हे किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही. हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे. आपण आता आरक्षण घेऊनच येऊ. हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे. मला समाज बांधवांचा आंदोलनासाठी खूप फोन येत आहेत. वेळेवर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. वेळोवेळी सरकारने हुलकावणी दिलेली आहे, त्यामुळे आम्ही मुंबईचा मार्ग निवडला आहे. 20 जानेवारीला मराठा समाजाला मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. ओबीसीचे आरक्षण महाराष्ट्रातील मराठ्यांना मिळणार आहे. आंदोलनाचे सर्व श्रेय मराठ्यांना मिळणार आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. आतापर्यंत 54 लाख लोकांना आरक्षण मिळालेले आहे. जालन्यात 1 नोंदीवरून 70 लोकांना आरक्षण मिळाले. फडणवीस यांना विनंती आहे की मागासवर्गीय आयोगाने जलद गतीनं काम करावं, अशा सूचना द्याव्यात. ज्या ठिकाणी नोंदी निरंक आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा काम करावे. जो अधिकारी पैसे घेऊन काम करत आहे त्याला मुख्यमंत्री यांनी निलंबित करावे. देवालाही वाटतं की आमचं कल्याण व्हावं. नांदेडमधील नायगावच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन काम केलेलं आहे. मुंबईसाठी आमच्या सगळ्या टीमला कामाला लावलेलं आहे. सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन काम करावे. मंत्री, खासदार, आमदार यांनी मराठ्यांच्या दारात येणं बंद करा, असा घणाघाती आरोप मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. नाही मग आम्हाला तरी कुठं हौश मुंबईला यायची. सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायची सुरुवात झाली आणि आमच्या मराठ्याच्या लक्षात आलं. ते हुलकावणी द्यायला लागले, बहाणेबाजी करायला लागले. सॉरी, आम्हाला काय हौस नाहीये ना मुंबईला यायची. आम्हाला कशाला यायचंय मराठ्यांना? आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजे, गोरगरिबांच्या पोरांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्हाला मुंबईला यायचंय. सॉरी, नाही ते आता नाही माहित दादा आम्हाला. इथून मग आम्ही खूप बोललो, खूप हे केलं, खूप काय केलं. आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचंय, म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं. आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय, म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय, मराठी घराघरातून येणार, तुम्हाला निघायच्या दिवशी कळत. कारण आणि मधले गाव सगळे सहभागी होत चालणार आहेत. सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस, मी आताही क्लिअर करतो तुम्हाला, की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस उपोषण सोडायला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळतील त्यानुसार आणि जे आपले 4 शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल. याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांनी खूप उठाव केला, हे आपलं आंदोलन खूप मोठं झाले, त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो. त्याच वेळी सांगितलं होतं. गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा 3 वेळेस आल्याच्या नंतर सांगितलं होतं, 3 वेळेस, की हे मराठ्यांचं तुमचं आंदोलन खूप मोठं झालंय आणि मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आले तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलंय याबद्दल जी नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आणि कायदा पारित करतो आणि ते 4 शब्दही घेतो. म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटिशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही. मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतोय, आजही तेच सांगतो. क्युरिटी पिटिशन मराठ्यांना आरक्षण ती नाकारण्याचा काही गरज अडचण नाहीये, पण ते टिकणार का LT विजन सारखं, हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून. नसतं ते आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं, या मराठा समाजाच्या एकीमुळे क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केलेलं आहे. हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे, फक्त मराठ्यांचं आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्युरिटी पिटिशन दाखल सरकारने केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांचं श्रेय. आणि ही उद्याचं जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे तेही मराठ्यांचं श्रेय, दुसरं कोणाचंच नाही. हे माझं सुद्धा आहे. हे जे आता 54 लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सोयरे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार, ही सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी लढावा केला आणि गोरगरिबाच एकदा या गोरगरीब मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोरगरीब मराठी खूप उपाशी तापाशी लढले, स्वतःचे बारीक बारीक लेकरे, हे श्रेय त्या गोरगरीब मराठ्यांचं आणि मोठ्या मनानं आम्ही गोरगरीब सगळ्या मराठ्यांना श्रेय द्यावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.